आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माननीय मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षकवृंद, मान्यवर पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. माझे नाव युवराज अभिजित सोनवणे आहे. मी इयत्ता नंबरमध्ये शिकत असून ज्ञानसंदीप प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. आज मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महान पराक्रमी योद्धा आणि आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याविषयी काही शब्द बोलणार आहे. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे वडील शहाजीराजे आणि आई जिजामाता होत्या. जिजामातांनी त्यांना लहानपणापासूनच शौर्य, धर्मनिष्ठा आणि स्वराज्याचे संस्कार दिले. त्या काळात जनतेवर अन्याय होत होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला. अतिशय कमी वयात त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. त्यांनी गनिमी काव्याची युद्धनीती वापरून मोठ्या शत्रूंना पराभूत केले. अफजल खानाशी झालेली लढाई त्यांच्या धैर्याचे उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराज स्त्रियांचा अत्यंत सन्मान करत असत. त्यांनी न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राज्यकारभार केला. 6 जून 1674 रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. हा स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्ण क्षण होता. मित्रांनो, शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला धैर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम शिकवते. आज आपण जर त्यांच्या कार्याचा सन्मान करायचा असेल तर आपण चांगले शिक्षण घेऊन देशासाठी चांगले कार्य केले पाहिजे. चला, आपण सर्वांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनूया. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.